माहेरी आईवडिलांना भेटून पतीसोबत सासरी जात असताना दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। हा अपघात शनिवारी सकाळी अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगी जवळील कामोणे फाट्याजवळ झाला। सोनाली पंकज कांबळे वय वर्ष 19 असं मृत महिलेचं नाव आहे। तसेच पती पंकज रणजित कांबळे वय वर्ष 22 हा देखील जखमी झाला आहे। पंकज कांबळे व सोनाली हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होता। 8 महिन्यांची गर्भवती असलेली सोनाली नागलवाडी येथे आई वडिलांना भेटण्यासाठी गेली होती। तिला पती पंकज याने मोटरसायकलवरून घेऊन चालला होता। परत घरी करमाळ्याकडे येताना अहमदनगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गावरील मांगी गावाजवळील कामोणे फाट्याजवळ अहमदनगरकडून करमाळ्याकडे येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। यामुळे सोनाली दुचाकीवरून पोटावर पडली। यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती। तिला बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला होता। या प्रकरणी ट्रक चालकाला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलंय।